महायुतीत 70 ते 75% जागांवर एकमत झालंय अशी माहिती दिली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी। ज्या जागा जिंकणार नाही असं वाटत असेल तर त्या ठिकाणी महायुतीतील दुसऱ्या पक्षाचा नवा मजबूत उमेदवार देऊ असं बावनकुळे यांनी म्हटलंय। त्यामुळे विद्यमान आमदारांचे देखील तिकीट कापण्याचे संकेत बावनकुळे यांनी दिलेत। त्यामुळे आता कोणता उमेदवार बदलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। 70% 75% जागेवर आपले एकमतही झालं आहे। थोडं काही ठिकाणी आहे त्याचं 10-15% ते सुटून जाईल एक दोन दिवसामध्ये। काही शिवसेना भाजपच्या समोर आहे, काही ठिकाणी एनसीपी भाजपच्या समोर आहे, काही तिघही आहे। सिटिंग गेटिंग मध्ये असं नाहीये की सिटिंग गेटिंग कायम राहते। सिटिंग गेटिंग मध्ये सुद्धा काही जागा एखादं वाटलं भाजपला वाटलं आम्ही जिंकत नाही आम्ही सोडून देऊ। शिवसेना एकनाथ शिंदेला वाटलं की बाबा हे आम्ही जिंकत नाही ते आम्हाला भाजपला देऊन टाकते, भाजपकडे स्ट्रॉंग उमेदवार आहे। अजितदादाला असं वाटलं एखादी सीट अशी आहे ज्या ठिकाणी भाजप स्ट्रॉंग आहे आमची सिटिंग आहे ते या विचार करतील। त्यामुळं आता तरी किमान महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सर्व सुरळीत चालू आहे।